नमस्कार मंडळी, तर मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुमच्यासाठी मी ही खास रेसिपी आज घेऊन आले, ते म्हणजे भोपळ्याचे खमंग असे धपाटे। तर हे भोपळ्याचे धपाटे खाल्ल्यानंतर तुमच्या घरामध्ये कधीही भोपळा आणला तर त्याची कधीच भाजी बनणार नाही, प्रत्येक वेळेस हे धपाटेच बनतील, मी गॅरंटी देऊन सांगते। चला तर मग सुरू करूया। तर मी इथं 2 कोवळे भोपळे आणले होते, ते खिसून घेतले, स्वच्छ धुवून त्याला खिसून घ्यायचं आणि नंतर मग इथं अर्धी वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं। इकडं खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, ओवा, जिरे, अद्रक, लसूण आणि मिरची घेतली। आता खिसलेल्या भोपळ्यामध्ये आपण 1 वाटी जे गव्हाचं पीठ घेतलं होतं, ज्वारीचं पीठ आणि बेसन, ते त्यामध्ये टाकायचं। नंतर वरून थोडेसे तीळ आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरी आणि ओवा याला थोडंसं पहिल्यांदा फिरवून घ्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची टाकून ते बारीक वाटून घ्यायचं। आता नंतर वरून हळद, लाल तिखट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते सगळं अगोदर हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं। मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं। आता मळत असताना पाणी बघत टाकायचं, पाणी जास्त लागत नाही त्यामुळं, नाहीतर नंतर मग पातळ होऊ शकतं। तर पीठ मळून घ्यायचं। नंतर मग ताटावर असा एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं, हुंडा बनवून मग त्यावर ठेवून हाताने असं पसरवून घ्यायचं ह्याला। तर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात मला कमेंट करून नक्की सांगा। आता मी तिकडे तवा ठेवलाय गरम व्हायला, त्यावरती तेल टाकून कपड्यासहित ते धपाटं उचलायचं आणि नंतर मग ते असं तव्यावरती टाकून सावकाश कपडा काढून घ्यायचा। आता साईडनी थोडं थोडं तेल सोडायचं। सुरुवातीचे 1-2 धपाटे खाली चिटकतात, पण नंतर व्यवस्थित बनतात, खायला एकच नंबर लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय।